सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। एवढी गर्दी वाढली आहे। जर फ्रिक्वेन्सी वाढवली ट्रेन्स वाढवल्या तर गर्दी पण नाही होणार, लोक सुखरूप पण घरी पोहोचतील। कसं आम्हाला जॉबला जायला आम्हाला टायमिंगवरती लॉग इन करायला लागतं, त्यासाठी आम्हाला कसं थोडी पळपळ होते। पण टायमवर ट्रेनवर येत नाही, त्यामुळे गर्दीचं हे नियंत्रण हे होतं। गाड्या वाढल्या पाहिजे, तेवढ्या गाड्या वाढत नाहीये आणि म्हणून ते अपघात होत आहेत। जॉबला टायमिंगवरती पण होणं आवश्यक आहे आम्हाला। त्यासाठी कसं आहे, शेवटी जीवावरती खेळून जो तो माणूस पळतोय सर। गेली 15 वर्ष मी ट्रॅव्हल करतोय, की गर्दी वाढते म्हणजे लोकसंख्या वाढत चालली आहे आणि पब्लिक स्वतःचा हे नाही, कंट्रोल नाही, पब्लिकची धावपळ जास्त चालू आहे। लोकल कमी असेल हे नाही, पण लोकांचं काय कामावर चालू आहे, त्यामुळे लोकल म्हणजे ते गव्हर्नमेंटने केली फॅसिलिटी केली आहे, हाय बरोबर केली आहे, पण टायमवर ट्रेनवर येत नाही, त्यामुळे गर्दीचं हे नियंत्रण हे होतं, तुटतं लोकांच्या, आणि त्यामुळे पब्लिकची बी टायमवर ट्रेन यायला पाहिजे। एवढे बीच वगैरे केले, ते फॅसिलिटी केले, ते वापर करा, रूल ओलांडू नका तुम्ही, स्वतःची ती जीव वाचवा तुम्ही स्वतःचा। आणि तसं म्हणलं तर सरकारने निर्णय घेतला पाहिजे की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे गर्दीमध्ये। आता पण त्यांना पण पर्याय नाहीत ना, आता ट्रेनची संख्या कमी आहे त्यामुळे पर्याय नाही त्यांना, त्यामुळे ते आपले जीवाचे हे करून ते चढतात आपलं। तसं म्हणलं तर लोकांची पण आहे, गव्हर्नमेंटची पण आहे। लोकांनी तसं म्हटलं तर चढायला नको पाहिजे होतं ट्रेनमध्ये, गर्दी जास्त आहे त्यामुळे, आणि गव्हर्नमेंटची पण आहे की म्हणजे ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे। गर्दी लोक इकडंच कामं असल्यावर लोक इकडंच जाणार, हे लोकांची गलती नाही, ही गव्हर्नमेंटची गलती। एक तर तुम्ही ट्रेन वाढवा, नाही तर ऑफिस तिकडं न्या, लोकांची याच्यात अजिबात चुकी नाही। पडतात याचा पूर्ण जिम्मेदार हे गव्हर्नमेंटच आहे। मुंबईकर म्हणून एक हीच अपेक्षा आहे की ट्रेन वाढवल्या पाहिजे, मेट्रो झाल्या पाहिजे बदलापूर पासून इकडे तिकडे। आता ते तर चालू आहे, गेले 10 वर्ष मीच ऐकतोय मेट्रो होणार आहे, मेट्रो होणार आहे। बघू आता ज्यावेळेस येईल त्यावेळेस। लोकल तर सोडल्याच पाहिजे ना, ऍक्च्युली गर्दी आहे, लोकांचं पण काय चुकतंय, तिकडे 10% पगार कमी करतात हे लेट मागचे, त्याचं कोण जिम्मेदार? हा आयुष्य आणि त्या 10%त फार फरक आहे, आयुष्य फार मोठं आहे, पण अडकलेत लोक, त्रासलेले। मग हे गव्हर्नमेंटनेच केलं पाहिजे, एक तर ट्रेन वाढवा नाही तर कामं शिफ्ट करा। कोण म्हणण्यापेक्षा तर आता तर गर्दी तर खूप वाढते आणि ट्रेन वाढवणं हा ऑप्शन आहे, पण तो ऑप्शन राहत नाही, कारण रेल्वेचा ट्रॅक वाढत नाहीये, ट्रॅक तेवढेच आहेत। त्यामुळे जे 9 डब्यांचे 12 डबे केले होते ना, ते 12 डब्याचे मिनिमम 15 डबे जरी सगळे केले तर तो 100% 30% तरी फरक पडेल। सरकार जबाबदार आहेच, पण गर्दी वाढत आहे, त्यामुळे अजून एक झालं पाहिजे की मुंबईतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यापेक्षा आहे ना, जे लोंढे बाहेर न येत आहेत ना, तर त्यांच्या राज्यात जर बऱ्यापैकी रोजगार निर्मिती झाली तर हा लोंढा आणि ही गर्दी आणि ही ट्रेन मॅनेज करता येईल बऱ्यापैकी, असं मला तरी वाटतं। सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। एवढी गर्दी वाढली आहे, कसारा लाईन असेल, इकडे कर्जत लाईन असेल, ते प्रवासी एवढे प्रवास करतायत, तर गाड्या वाढल्या पाहिजेत, तेवढ्या गाड्या वाढत नाहीये आणि म्हणून ते अपघात होत आहेत। प्लॅटफॉर्मवर आपण बघतो गर्दी, तिथे चांगल्या प्रकारच्या सुविधा प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे आणि अपघात जास्तीत जास्त वाढते, त्यासाठी ट्रेन जर वाढवल्या तर खूप चांगलं आहे। फास्ट ट्रेन असतील, आता तिकडनं जे कसारावरनं जी गाडी येते ती काही जण स्टॉप दिव्या स्टेशनला पण आहे, पण दिवा जर CST अशा जर ट्रेन चालू केल्या तर नक्कीच प्रवाशांना एक चांगल्या प्रकारे सुखद प्रवास करता येऊ शकतो। तर अशीच मागणी आहे की दिवा ते CST अशी जर ट्रेन चालू केली तर नक्कीच याच्यामध्ये कुठेतरी एक सोयीस्कर प्रवाशांना सुरक्षित प्रवास होऊ शकतो। ट्रेन्सचं ऑब्व्हियसली वाढल्या पाहिजे सर। कसं आहे, आम्हाला जॉबला जायला आम्हाला टायमिंगवरती लॉग इन करायला लागतं, त्यासाठी आम्हाला कसं थोडी पळपळ होते। आणि अनदर काही वेळेस असं होतं की ट्रेन काही वेळेस 5 मिनटं 10 मिनटं, काही वेळेस तर 15 मिनटं लेट होतात ट्रेन, त्यामुळे आम्हाला पुढे लॉग इनला त्रास होतो। मग त्यामुळं जी भेटेल त्या ट्रेनमध्ये बसावं लागतं, त्यामुळे कसं मग गर्दीमध्ये कोणाला धक्का लागतो, कोणाला काय होतं, तो इश्यू होतोच सर। अपघातला बघा सर, गव्हर्नमेंट तर ऑब्व्हियसली जबाबदार आहे। त्यातल्या त्यात कसं आहे बघा, आता शेवटी जॉब आहे, जॉबला टायमिंगवरती पण होणं आवश्यक आहे आम्हाला। त्यासाठी कसं आहे, शेवटी जीवावरती खेळून जो तो माणूस पळतोय सर। पण सरकारने थोडंफार याच्याकडे लक्ष द्यावं, ही पण एक सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे। आता इथे माझा कोर्स चालू आहे STCW, त्या कारणाने मी इथे येतोय। माझा ट्रॅव्हल आहे रोजचा बँड्रा ते इथे बेलापूर। जास्त गर्दी असेल तर ट्राय करा तुम्ही दुसरी ट्रेन पकडावी। टाईम तर हा इम्पॉर्टंट सर्वांना, पण लाईफपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नाही आहे। स्वतःची लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे, एक ट्रेन मिस करण्याने कोणता मोठा हे नाही होणार आहे। आणि ट्राय करा की ते दरवाजाच्या कॉरिडोर्सला
उभे नका राहू, असं अवॉइड करा त्या गोष्टींना. लोकल्स तर आय थिंक प्रोव्हाइड आहे, फक्त संडेला जे प्रॉब्लेम्स होतात मेगा ब्लॉक्स वगैरे त्याला अंडरस्टँडिंग आहे. हां, लोकल्स वाढल्या पाहिजेत, कारण मेन थिंग काय आहे की ऑफिस टाईम जेव्हा सुटतात, मॉर्निंगला जेव्हा ऑफिस टाईम चालू होतात, त्या ॲटलिस्ट त्या मुवमेंटला लोकल्स वाढल्या पाहिजेत. ट्रेन्स वाढवल्या पाहिजेत सरकारने, कारण की अपघात व्हायची खूप पॉसिबिलिटीज आहेत. ट्रॅव्हलर लोकांना पण त्रास होतो, त्याचा गर्दीने जावं लागतं. जास्ती तर लेडीजना त्रास होतो, ज्यांना ट्रॅव्हल लांबचं करायचं असतं, त्यांना सामान असतं काही काही लोकांकडे, सिनियर सिटीजन पण आहेत, ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. आणि आता जसं क्लायमेट पण कंडिशन्स बरोबर नाही आहेत, जास्ती गर्दी असते, गरमी पण होते, तर ट्रेनची फ्रिक्वेन्सीज वाढवल्या पाहिजेत आणि टाईम टू टाईम पण ठेवल्या पाहिजेत त्यांनी. आता एका ट्रेनच्या डब्याची कॅपॅसिटी 81 पॅसेंजर्सची असते, तर त्याच्यावरती जास्तीत जास्त 90 जण जर चढली तरच ती 90 लोकांचीच गर्दी एक ॲक्सेप्टेबल आहे. त्याच्यावरती गर्दीमध्ये चढलं नाही पाहिजे. लोक डोरवरती उभे राहतात, अपघात व्हायची पोल जवळ असतात सगळे. अनाऊन्समेंट पण चाललेल्याच असतात डब्यांमध्ये की नका उभे राहू, पण तरी राहतात लोक. तर ते नाही करायला पाहिजे. जर फ्रिक्वेन्सी वाढवली ट्रेन्स वाढवल्या तर गर्दी पण नाही होणार, लोक सुखरूप पण घरी पोहोचतील आणि बसायला मिळेल, कम्फर्ट एक मेंटेन राहील सगळीमध्ये. रेल्वेचा टाईम मिसमॅच होतो, त्याच्यामुळे लोकांचं ट्रॅव्हलिंग शेड्यूल चेंज होतं. आणि समजा कल्याण टू मला बेलापूर ट्रॅव्हल करायचं तर मला प्रॉपर पनवेलची ट्रेन पकडायला कल्याण टू ठाण्याची पहिले प्रॉपर ट्रेन पकडायला लागेल. त्यालाच कनेक्टेड असेल तर ती मी पनवेलची ट्रेन कॅच करू शकतो. सो गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीबद्दल दखल घेतलीच पाहिजे. आणि 10 ते 6 शक्य जनरल शिप असते सगळ्यांची, तर काही लोकांना लेट मार्क लागतात. सो लोक त्यासाठी घाई खूप करतात घरी पोहोचण्याची. शक्यतो लोकल पब्लिकने तरी या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे की एक ट्रेन सुटल्या दुसरी ट्रेन असतेच, पण ऑफिस पण तेवढं महत्त्वाचं असतं, पेमेंटवर डिडक्शन वगैरे होतात. ट्रेनची संख्या वाढली पाहिजे. मे बी सेंट्रल लाईनला लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटनी टायमिंग कमी टाईममध्ये जास्त लोकांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. जसं वेस्टर्न लाईनला आहेत 2-2, 3-3 मिनिटांनी ट्रेन आहेत, सो तसं सेंट्रलला केलं तर बरेच गर्दी कमी होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.